नमस्कार मंडळी. आपण 10 लाखाची, 20 लाखाची, 12 लाखाची आणि 70 लाखाची घरं खूप बघितली. तर आपण आज आलो आहोत असं एक घर बघायला जे आहे PMAY योजनेअंतर्गत बनत असलेले फक्त 4 लाखाचं घर. 4 लाखात या घराचं कन्स्ट्रक्शन होणार आहे. 4 लाखात या घराचे टाईल्स बसणार आहे, किचन ओटा तयार होणार आहे, ग्रिल्स असतील आणि स्लायडिंग असतील, सर्व गोष्टी फक्त 4 लाख आणि हे बांधलं जाते खेडेगावात. तर आज तुम्हाला या घराचं एक डिटेल रिव्ह्यू आम्ही देणार आहे. 4 लाखात कसं बनेल, या घरामध्ये काय काय असणार आहे, किचन असेल का बेडरूम असेल की हॉल असेल घराचा. आता मी उभा आहे या घराच्या पोर्चमध्ये. हा घराचा आहे पोर्च. या पोर्चची साईज साधारणतः आहे 10 बाय 15ची. आता तुम्ही माझ्या समोर बघू शकता, हा आहे घराचा ओटा. तर याला ओटा का म्हणायचं, आपण पोर्च नाही म्हणू शकत, हा ओटा आहे. याला ओटा ग्रामीण भाषेत त्याला म्हणतात पडवी. तर ही पडवी आहे आणि ह्याचा टोटल घराची जी साईज आहे ती आहे 32 बाय 15. 32 बाय 15चा हा प्लॉट आहे आणि याच्यावरती हे घर बांधलं जात आहे. एका शेतात हे घर आहे. हे घर आहे चिंचोली गुरवमध्ये, संगमेश्वर तालुक्यातील एक गाव. तिथे आपण या ठिकाणी बघू शकता. ही आहे पडवी ओटा. त्याला माझ्यासोबत या घरात तुम्हाला काय काय मिळणार आहे बघा. हॉल, किचन, एक अटॅच टॉयलेट, वॉशरूम आणि बघा ते कसे असणार आहे. आता मी इथं बघू शकता तुम्ही, हा एक दरवाजा आहे, सिमेंटची चौकट आहे आणि या ठिकाणी खिडकी बघू शकता. या चौकटीची साईज आहे 3 फूट बाय 7 फूट आणि ठिकाणी तुम्ही खिडकी बघू शकता. या खिडकीची साईज आहे 4 बाय 3. तर माझ्यासोबत आता आपण आलो आहोत हॉलमध्ये. हॉलला जसं आपण जनरली असतात क्रॉस व्हेंटिलेशन 2 खिडक्या देण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी या हॉलची जी साईज आहे 13.5 बाय 12चा हा असं एक स्क्वेअरिश एक हॉल आहे. खूप मोठा प्रशस्त आहे, म्हणजे एक सफिशियंट जी छोटी फॅमिली असते त्या हिशोबाने हा हॉल आहे. या ठिकाणी लिंटेल झालेलं आहे आणि अजून एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो, ते मी तुम्हाला शेवट सांगायचं. तर माझ्यासोबत हॉलच्या पाठीमागे आहे किचन. किचनची पण साईज तुम्ही बघू शकता. ही किचन तुम्ही बघू शकता. या किचनची जी साईज आहे 13.5 बाय 10 फूट या किचनची साईज आहे. या किचनमध्ये सुद्धा खिडकी, त्याला स्टँडर्ड एक खिडकी बघू शकता तुम्ही. ही साधी सिमेंटची चौकट खिडकी आहे कारण हे किचन आहे आणि 4 लाखात सगळ्या गोष्टी बसवायच्या आहे, कॉस्ट कटिंग. त्यामुळे ह्या खिडकी असं देण्यात आलेलं आहे. हॉलला ज्या खिडकी आहे ते स्टँडर्ड खिडक्या ज्या आपल्या स्लायडिंगच्या येतील त्या येतील. आणि या ठिकाणी वरती बघा लिंटर स्लॅब एक्सटेंड करून या ठिकाणी कॅनोपी केलेलं आहे आणि या ठिकाणी सामान ठेवण्यासाठी, काही घरातील भांडे वगैरे ठेवण्यासाठी जागा केलेली आहे. आणि या ठिकाणी ही गोष्ट सुद्धा या ठिकाणी जे कारागीर आहे किंवा जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी ही गोष्ट केलेली आहे. हा झाला किचन. किचनच्या पाठीमागे आहे मित्रांनो एक अटॅच टॉयलेट, वॉशरूम, म्हणजे हे बाथरूम प्लस टॉयलेट या ठिकाणी आलेलं आहे. आणि या ठिकाणी याची जी साईज आहे 7 बाय 4.5चं हे एक कंबाईन टॉयलेट आणि बाथरूम आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. याची पण लिंटेल लेवल झालेली आहे आणि या ठिकाणी किंमत आहे. आता जी ती आहे की ह्या घरावरती आता वरती बघा तुम्हाला लिंटेल झालेलं दिसेल. लिंटेलच्या वरती बांधकाम झालेलं आहे. तुम्ही म्हणणार अरे बांधकाम तर साधारण 10 फूट झालेलं आहे आणि याच्यावरती स्लॅब. ह्या घरावरती मित्रांनो स्लॅब येणार नाही. या घरावरती येणार आहे कोटिंगचा पत्रा. कोटिंगच्या पत्र्यामध्ये हे घर बनणार आहे. त्यामुळे या घराची कॉस्ट ही 4 लाखामध्ये होणार आहे. त्यामुळे जरी हे पत्र्याचं घर असेल तर अत्यंत सुसज्ज असं हॉल, किचन आणि टॉयलेट आणि वॉशरूम आहे. आणि याला तुम्ही 1 आरकेचा एक घर म्हणू शकता. हे 1 आरकेचं घर आहे पण हे प्रशस्त आहे, खूप कंजेस्टेड नाही आहे. आणि याच्यावरती एक पत्र येणार आहे आणि त्या घराची पूर्ण कॉस्ट जसे टाईल्स असतील, खिडक्या असतील, कलर असेल, प्लंबिंग असेल आणि इलेक्ट्रिक स्विच बोर्ड याच्या सहित याची जी कॉस्ट गेलेली आहे ती 4 लाख रुपये गेलेली आहे. आणि याचं काम जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे. आता पत्र्याचं काम बाकी. याचं पत्रा फिट झाल्यानंतर जे वरच्या ज्या वॉरंटीचं काम होईल त्यानंतर वर थोडं ब्रिक वर झाल्यानंतर याचं प्लास्टर होईल, ग्रिल बसतील, खिडक्या बसतील आणि साधारणतः 1 महिन्यामध्ये हे घर रेडी होईल. तर हे मित्रांनो आहे 4 लाखाचं घर. हे घर तुम्हाला कसं वाटलं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा. जर तुम्हाला अशा काही तुमच्याकडे काही संकल्पना असतील तर आम्हाला कळवा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.